स्वामित्व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मिळकतीचे वर्षानुवर्षे वाद संपुष्टात येतील, नागरिकांचा वेळ, पैशांची बचत होईल, जमिनीचे दाखले देणाऱ्यांची दुकानदारी यामुळे बंद होणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. स्वामित्व योजनेअंतर्गत राष्ट्रीय कार्यक्रमात प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते 50 लाख मिळकत पत्रिकांचं आभासी वितरण करण्यात आलं. या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गोरे बोलत होते. या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी राजा दयानिधी, तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख SP सेठिया उपस्थित होते. स्वामित्व योजनेचे जनक महाराष्ट्र राज्य असल्याचा अभिमान असल्याचे सांगून मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गावागावात मिळकतीचा नकाशा, हद्द, रस्ते याबाबतचे वाद बघायला मिळतात. मात्र स्वामित्व योजनेमुळे ही वर्षानुवर्षांची अडचण दूर होत आहे. गावाची अचूक मोजणी होते, त्यामुळे गावठाणाचे वाद संपुष्टात येतील, गावांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, न्यायालयात वर्षानुवर्षे सुरू असणारे वाद मिटतील, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न मार्गी लागतील असं ते म्हणाले. जिल्हाधिकारी राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यातील 332 ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून 1217 हेक्टर गावठाण जमिनीची प्रॉपर्टी कार्ड तयार झालेत. उर्वरित कामही चांगल्या पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही देऊन त्यांनी या कामासाठी संबंधित विभागाचं अभिनंदन केलं.